मंदिरं, वाडे, शिल्प, भित्तिचित्र, कृष्णा नदीचे घाट या सर्वातून मराठी रसिकसृष्टी जागती राहिली। आजच्या आधुनिक काळातही वाईकरांनी महाराष्ट्राची ही गौरव कला जपली आहे। वाईमध्ये राहणाऱ्या वनिता जाधव यांनी वाईचा हा इतिहास आपल्या चित्रांद्वारे अक्षरशः जिवंत केलाय। त्यांनी साकारलेल्या जवळपास 40 चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी इथं आयोजित करण्यात आलंय। इंटॅक्स संस्थेच्या समन्वयक या नात्यानं त्यांनी वाई इथली शिल्प आणि वास्तूंच्या संवर्धनासंबंधी जनजागृतीचं कार्य हाती घेतलंय। याचाच कलात्मक आविष्कार म्हणजे सोल इन स्टोन ही चित्रमालिका। फोटोग्राफी हे नुसतं एक्झिबिशन नसून ह्याच्यामध्ये त्रिवेणी संगम आहे, म्हणजे 3 कलाकार एकत्र येऊन म्हणजे त्याच्यावरच्या कविता, फोटोग्राफी आणि आर्टिस्टचे स्ट्रोक असं त्याचं कॉम्बिनेशन करून हे आम्ही एक्झिबिशन जहांगीरमध्ये भरवलेलं आहे। जवळपास 2 वर्ष त्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे। सुरुवातीला फोटो काढून ते फोटो कॅनव्हासवर घेऊन मग त्यांनी त्यात रंग भरलेत। अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम यांनी या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलं। त्या फोटोग्राफ्स आणि त्याच्यावर केलेल्या पेंटिंग्सने थोडंसं आपण त्या काळात गेल्यासारखं फिलिंग आलं, त्या काळाची माहिती असावी असं वाटलं आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचून त्याचं खरंच छान जतन झालं पाहिजे असंही वाटलं। हे चित्रप्रदर्शन 22 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे। फोटो, पेंटिंग, रंग आणि या फोटोंच्या खाली कवितांच्या ओळी यामुळे हे चित्र पाहिल्यावर हुबेहूब वास्तूच उभ्या असल्याचा भास होतो। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।